तर मुलांनो, यापूर्वी आपण 21वे प्रकरण क्षेत्रफळ पाहिलं. क्षेत्रफळ म्हणजे काय तुम्हाला निश्चित समज असेल. क्षेत्रफळ म्हणजे सपाट पृष्ठभागाचं एकूण क्षेत्र किती आहे याचं माप म्हणजेच क्षेत्रफळ, हे आपण पाहिलंय. आता त्याच्या पुढचा भाग काय पाहायचा आहे 22व्या प्रकरणामध्ये पृष्ठफळ व घनफळ. पृष्ठफळ व घनफळ. आता पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे काय बा. पृष्ठफळ म्हणजे एका सपाट भाग पृष्ठाचं आपण काढतो ते क्षेत्रफळ. आता चौरस आकृती असेल किंवा आयत असेल तर त्याचं आपण क्षेत्रफळ काढतो. आता या ठिकाणी ही इष्टिका चित्ते आहे, यात भरपूर आयत आहे, बरोबर. म्हणजे 1 2 3 पलीकडचा एक खाली एक असं 4 आयत आहेत आणि या दोन्ही बाजूला पण आयतच आहे, बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या बाजूंचं क्षेत्रफळ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पृष्ठफळ. ही घनाकृती आहे. घनाकृतीचा हा चौरसाकृती भाग आहे. असे सर्वच्या सर्व 6च्या 6 पृष्ठे ही कशी असतात चौरसाकृती असतात. मग चौरसाचं एका बाजू क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग. चौरसाच्या एका बाजूचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, बरोबर. बाजू वर्ग हे एका बाजूचं क्षेत्रफळ. अशा या घनाकृतीला किती बाजू असतात तर 6 बाजू असतात, बरोबर. मग या 6च्या 6 बाजूंचं क्षेत्रफळ म्हणजेच काय म्हणतो याला आपण पृष्ठफळ. पृष्ठफळ म्हणजे काय त्या आकृतीच्या सर्व बाजूंचं क्षेत्रफळ म्हणजेच पृष्ठफळ. त्यानंतर आता ही काय वृत्तचित्ती. वृत्तचित्ती नळ्यासारखा भाग असतो, गोल डब्यासारखा भाग असतो, त्याला वृत्तचित्ती असं म्हणतो आपण, बरोबर. आता या वृत्तचित्तीचं पृष्ठफळ म्हणजे काय. पृष्ठफळ म्हणजे या बाजूला दोन्ही बाजूला जर झाकण नसेल, हा समजा नळा आहे गोल नळा, तर याचं पृष्ठफळ म्हणजे काय हा जो गोल वक्राकार भाग आहे तो वक्राकार पूर्ण भाग म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण पृष्ठफळ, बरोबर. झाकणाशिवायचा डबा असेल तर तळात क्षेत्रफळ असेल, आणखीन सभोवतालचा गोलाकार भागाचं क्षेत्रफळ म्हणजे त्याचं पृष्ठफळ, बरोबर. म्हणजे पृष्ठफळ म्हणजे तुमच्या लक्षात असेल. ही पण वृत्तचित्ती काढल्या. पृष्ठफळ म्हणजेच आता शंकू असेल तर शंकू म्हणजे पृष्ठफळ सभोवतालच्या भागाचं म्हणजे वक्राकार भाग असतोच, बरोबर. आणखीन खालचा भाग या सर्वांचं क्षेत्रफळ म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण पृष्ठफळ. पृष्ठफळाची थोडक्यात सूत्र आपण पाहू. पृष्ठफळ सूत्र घनाचे पृष्ठफळ. आता आपण पाहिले घनाचे पृष्ठफळ बाजूचा वर्ग गुणिले 6 का तर एका बाजू क्षेत्रफळ असं 6 वेळा. वृत्तचित्तीचे पृष्ठफळ. वृत्तचित्ती कोणती ही किंवा ही याला आपण वृत्तचित्ती म्हणतो. वृत्तचित्तीच्या पृष्ठफळ सूत्र काय 2 पाय आर वर्ग अधिक 2 पाय आर एच. म्हणजे काय बा वृत्तचित्तीच्या पृष्ठफळ सूत्र 2 पाय आर वर्ग. पाय आर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ. पाय आर वर्ग वर्तुळाचं क्षेत्रफळ. अशी या ठिकाणी 2 वर्तुळ आहेत म्हणजे दोन्ही वर्तुळांचे क्षेत्रफळ म्हणून 2 पाय आर वर्ग ही दोन्ही वर्तुळांचे क्षेत्रफळ. आणखीन हे काय 2 पाय आर एच. 2 पाय आर ही परिमित सूत्र आहे, परिघाचं सूत्र आहे. परिघ गुणिले उंची. परिघ गुणिले उंची. परिघ याचा परिघ म्हणजे हा गोलाकार भाग, परिघ गुणिले ही उंची, बरोबर. म्हणजेच काय त्याचं वृत्तचित्तीचे पृष्ठफळ. म्हणजे हे वरचे खालचे 2 गोल म्हणजे 2 पाय आर वर्ग अधिक 2 पाय आर परिघ गुणिले उंची, बरोबर. म्हणजेच हे पूर्ण क्षेत्र पृष्ठफळ काय 2 पाय आर वर्ग अधिक 2 पाय आर एच हे या वृत्तचित्तीच्या पृष्ठफळाचं सूत्र, ठीक आहे. त्यानंतर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ हे 2 गोल सोडून नुसता फक्त वक्र पृष्ठफळ. पोकळ नळा आहे, बरोबर. आता ह्या नळ्याचं पृष्ठफळ काढायचं आहे म्हणजे काय असणार दोन्ही बाजूला गोलाला काय पॅक नाहीत त्यावेळी काय असेल वक्र पृष्ठफळ. आणि वक्र पृष्ठफळ सूत्र काय एवढंच 2 पाय आर परिघ गुणिले उंची.
2 पाय आर एच हे वक्र पृष्ठाचं सूत्र. बरोबर. त्यानंतर शंकूचे पृष्ठफळ. शंकूचं पृष्ठफळ म्हणजे काय? हे तळाचा एक गोल असतो, वर्तुळ असते. या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. बरोबर. अधिक पाय आर एल. पाय आर एल. आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या कोणती? येथून इथपर्यंत त्रिज्या. आणि एल म्हणजे काय? हे एल म्हणजे तिरकस उंची. शंकूची तिरकस अशी ही उंची. तिरकस. तिरकस लांबी म्हणत आहे. तिरकस उंची. ही तिरकस उंची. आणि ही त्याची उंची आली. लंब. लंब. बरोबर. ही लंब ही फक्त उंची आणि ही तिरकस उंची. तिरकस उंची म्हणजे ह्या बाजूची किंवा ह्या बाजूची तिरकस उंची. म्हणजे सूत्र काय? शंकूचे पृष्ठफळ सूत्र पाय आर वर्ग हे वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक हे वरचं क्षेत्रफळ काय? पाय आर एल. पाय आर एल हे वक्राकार भागाचे पृष्ठफळ. म्हणजे शंकूचे एकूण पृष्ठफळ पाय आर वर्ग अधिक पाय आर एल हे शंकूचे पृष्ठफळ. बरोबर. त्यानंतर गोलाचे पृष्ठफळ. गोल. गोल म्हणजे काय? आपण क्रिकेटचा खेळतेला बॉल असतो, व्हॉलीबॉल मधला बॉल किंवा क्रिकेटचा बॉल. बरोबर. किंवा गोळा फेक मधला गोळा. हे झालं गोलाकार भाग. वर्तुळाकार नव्हे, गोलाकार भाग. या गोलाचं पृष्ठफळ सूत्र काय? 4 गुणिले पाय आर वर्ग. पाय आर वर्ग हे वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्याची चौपट एवढं त्या गोलाचं पृष्ठफळ येते. बरोबर. पाय आर वर्ग गुणिले 4 किंवा 4 पाय आर वर्ग हे गोलाचं पृष्ठफळ. बरोबर. पृष्ठफळ म्हणजे थोडक्यात लक्षात असेल, पृष्ठफळ म्हणजे सर्व बाजूंचं क्षेत्रफळच. बरोबर. एकूण क्षेत्रफळ. त्यानंतर घनफळ. घनफळ म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूने अवकाशातली व्यापलेली जागा याला म्हणतो आपण घनफळ. एखाद्या डब्यामध्ये हवा आहे, तर ती हवा किती मावली असेल हे काढायचं म्हणजेच घनफळ काढायचं. किंवा एखाद्या ट्रॉलीमध्ये विटा रचलेले आडव्या अशा तळाच्या तळाला अशा 25 विटा आणि अशा 10 विटा आहेत. 25 आणि 10 म्हणजे 25 25 10 ओळी. 25 10 250. आणि अशा उभ्या समजा परत 20 ओळी असेल. 250 गुणिले 20 म्हणजे 25 दुनी 50. बरोबर. त्यात 5000 विटा असतील. बरोबर. अशा प्रकारचं हे जे काढतो त्याला आपण घनफळ म्हणतो. म्हणजे त्यात लांबी समजा किती म्हणलं मी 20 आहे. लांबी 20, रुंदी 10, लांबी 25 म्हणला, रुंदी 10 आहे आणि उंची किती आहे 20 आहे. बरोबर. तर त्याचं एकूण घनफळ म्हणजे 25 250, 250 गुणिले 20, 250 गुणिले 20, 25 दुनी 50, त्यावर 2 शून्य म्हणजे 5000. बरोबर आहे. बरोबर. हे आपण घनफळ काढतो. काय करतो या ठिकाणी? घनफळ. त्यामध्ये एकूण किती विटा असतील? तर 5000 विटा असतील. बरोबर. म्हणजे घनफळ म्हणजे त्या तेवढ्या भागाने व्यापलेली जागा म्हणजे घनफळ. त्याला लांबी, रुंदी, उंची असा भाग असतो, फक्त सपाट भाग नव्हे. बरोबर. घनफळ माहिती आहे तुम्हाला. तरी पण घनाचे घनफळ बाजूचा तिसरा घात. का? घनाच्या घनफळाच्या सर्व बाजू समान असतात. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी, रुंदी, उंची सगळी समान असते, म्हणून काय म्हटले? बाजूचा तिसरा घात हे घनाचं घनफळ. इष्टिका चित्तीला काय असते? लांबी वेगळी असते, रुंदी वेगळी असते, उंची वेगळी असते. म्हणून इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे इष्टिका चित्तीच्या घनफळाचं सूत्र. बरोबर. वृत्त चित्तीचे घनफळ. आता वृत्त चित्तीचे घनफळ सूत्र काय? वृत्त चित्ती हे वृत्त चित्ती म्हणजे ही आकृती. बरोबर. समजा गोल नळ आहे, ती वृत्त चित्तीच आहे. किंवा दोन्ही बाजून झाकलेला गोल डबा आहे, गोलाकार डबा, ती सुद्धा वृत्त चित्ती आहे. या वृत्त चित्तीचे घनफळ. घनफळ सूत्र काय? पाय आर वर्ग एच. एच म्हणजे ही उंची. बरोबर. पाय आर वर्ग एच ही वृत्त चित्तीच्या घनफळाचं सूत्र. बरोबर. त्यानंतर शंकूचे घनफळ. शंकूच्या घनफळ सूत्र काय? 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच.
1/3 पाय आर वर्ग एच. एच म्हणजे या ठिकाणी उंची, ही उंची घ्यायची आहे. तर ही तिरकस उंची एल आहे. महत्वाचा भाग शंकूमध्ये हाच आहे. याला म्हणतो आपण तिरकस उंची आणि ही उंची. आणि इथं काटकोन होतो, ही त्रिज्या, ही तिरकस उंची, याच्या वर्गातून हे गेले की ही उंची आपल्याला मिळते. हा भाग इथं महत्वाचा आहे. त्यानंतर गोलाचे घनफळ 4/3 पाय आरचा 3 घात. हे गोलाचे घनफळ. गोलाचे म्हणजेच काय, समजा आपण व्हॉलीबॉल मधला बॉल आहे, त्यामध्ये हवा किती असेल ते घनफळ काढतो, बरोबर. त्यानंतर गोळा फेक मधला गोळा, त्याचा आपण काय करतो, घनफळ. घनफळ म्हणजे आतला संपूर्ण पूर्ण भाग व्यापलेली जागा म्हणजे घनफळ, बरोबर. आता यामध्ये राहिलेलं एक सूत्र आहे, ते म्हणजे यातलं इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ राहिले. इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ, इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ, इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ. आता इष्टिका चित्तीच्या पृष्ठफळाचं सूत्र एकदम साधा आणि सोपं, लक्षात राहण्यासारखं. लांबी गुणिले रुंदी त्याची दुप्पट अधिक रुंदी गुणिले उंची त्याची दुप्पट अधिक उंची गुणिले लांबी त्याची दुप्पट. असं सूत्र एकदम सोपं आहे. असं सूत्र का लिहिले बा, ही इष्टिका चित्ती आहे. आपल्याला नेहमी वापरलेली आग पेटी, त्याला काळ्याची पेटी म्हणतो. ती आग पेटी मधल्या एकूण 6 पृष्ठ असतात. वरच्या पृष्ठभाग एवढाच खालचा पृष्ठभाग असतो. म्हणजे लांबी गुणिले रुंदी त्याची दुप्पट म्हणजे दोन्ही बाजू क्षेत्रफळ, बरोबर. आग पेटीच्या डावीकडचा आणि उजवीकडचा जो भाग असतो सपाट भाग, तो म्हणजे रुंदी गुणिले उंची, रुंदी गुणिले उंची, असे 2 भाग असतात. रुंदी उंची एका भागात क्षेत्रफळ याची दुप्पट, आणि उंची गुणिले लांबी, उंची गुणिले लांबी त्याचा म्हणजे आपल्या अलीकडचा भाग पलीकडचा भाग, बरोबर, त्याची दुप्पट. म्हणजे एकूण या 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजेच याला क्षेत्रफळ, 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ म्हणजेच त्याला काय म्हणतात, 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ म्हणजेच या इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ, बरोबर. अशा प्रकारे हा इष्टिका चित्तीच्या पृष्ठफळाचं हे सूत्र पाठ करणं एकदम सोपं आहे. कसं करायचं आहे, लांबी गुणिले रुंदी त्याची दुप्पट, रुंदी गुणिले उंची त्याची दुप्पट, उंची गुणिले लांबी त्याची दुप्पट, बरोबर. हे पृष्ठफळाचं सूत्र. त्यानंतर त्याच्या पुढचा भाग, समजा आपण एखाद्या पाण्याचा हौद आहे, पाण्याचा हौद आहे आणि पाण्याच्या हौदामध्ये 1 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची असा जर पाण्याचा भाग म्हणजे पाण्याचा हौद असेल, पाण्याच्या हौदाची लांबी रुंदी उंची 1 मीटर असेल, 1 मीटर लांबी 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची असे असेल, लांबी रुंदी उंची, तर याचं उत्तर काय येईल, 1 गुणिले 1 गुणिले 1, 1 घन मीटर त्याचं घनफळ येईल, बरोबर. आणि 1 घन मीटर या जागेमध्ये पाणी किती मावतंय, तर 1000 लिटर पाणी मावतंय, 1000 लिटर. 1 घन मीटर जागेमध्ये 1000 लिटर पाणी मावते. याचा वापर तुम्हाला बरीच उदाहरणे सोडवण्यासाठी होणार आहे. 1 घन मीटर म्हणजेच 1000 लिटर. म्हणजे समजा घनफळ आलं 25, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, 25. त्यामुळे किती पाणी मावेल, 25,000 लिटर. घनफळ आलं 8 घन मीटर आलं, तर त्यामध्ये किती पाणी मावेल, तर 8000 लिटर पाणी मावेल, बरोबर. आता यावरचे आपण स्वाध्याय सोडवायचे. बघा, यावरचा पहिलाच प्रश्न बघा. 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळून 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळवून त्यापासून 1 सोन्याचा
त्यापासून एक सोन्याची इष्टिका चित्ती तयार केले. त्या इष्टिका चित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ 27 चौशेमी असेल तर इष्टिका चित्तीची उंची किती? इष्टिका चित्तीची उंची किती असा प्रश्न आहे. बा काय विचारलं बा. 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळवून 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळवून त्यापासून एक सोन्याची इष्टिका चित्ती तयार केली. 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळवून एक सोन्याची इष्टिका चित्ती तयार केली. आता 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन म्हणजे एका घनाचे घनफळ काय येईल? एका घनाचे घनफळ 3 गुणिले 3 गुणिले 3 त्रिक 9 त्रिक 27 घन सेमी. बरोबर. एका घनाचे घनफळ 27 घन सेमी. असे 3 सोन्याचे घन वितळूयात म्हणजे एकूण घनफळ किती? 27 त्रिक 81 घ सेमी. हे त्या एकूण पूर्ण इष्टिका चित्तीचे घनफळ येईल. बरोबर. इष्टिका चित्तीचं काय झालं? घनफळ. हे 3 घन वितळून सोन्याचे 3 घन वितळून एक इष्टिका चित्ती तयार केल्या त्याचं काय आलं? 81 घ सेमी हे एकूण घनफळ आलं. आता काय विचारलंय तर त्या इष्टिका चित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ 27 चौशेमी असेल तर इष्टिका चित्तीची उंची किती? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. इष्टिका चित्तीच्या घनफळा सूत्र काय येईल? तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. बा तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची बरोबर किती दिल्या? 81. बरोबर. इष्टिका चित्तीच्या तळाचं क्षेत्रफळ दिले त्याला गुणिले उंची बरोबर त्याचं काय येईल? घनफळ येईल. बरोबर. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच काय? हे तळाचं क्षेत्रफळ त्याची ही उंची. बरोबर. आता काय तळा क्षेत्रफळ किती दिले बा? एकूण तळा क्षेत्रफळ 27 दिले. 27 गुणिले उंची बरोबर किती आहे? 81. म्हणजे उंची बरोबर किती? 81 भागिले 27. 27 त्रिक 81. बरोबर. म्हणजे उंची बरोबर 3 सेमी हे त्याचं उत्तर. काय अवघड आहे का बा? एकदम सोपा भाग आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 27 घन सेमी हे एका घनाचं घनफळ. असे 3 घन वितळ्यात 27 81. 81 घनफळ आहे. घनफळ सूत्र काय? इष्टिका चित्तीचं तळा क्षेत्रफळ गुणिले उंची हे पण घनफळ सूत्र आहे. म्हणजे लांबी रुंदी उंची बरोबर 81. 27 गुणिले उंची बरोबर 81. म्हणजे उंची बरोबर किती आलं? 3 सेमी हे त्याचं उत्तर आलं. बरोबर. त्यानंतर याच्या पुढचा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 3.5 मीटर लांबी 2.5 मीटर रुंदी व 2 मीटर उंच पाण्याची टाकी तयार करण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल असा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बा? लांबी रुंदी उंची दिल्या पाण्याची टाकी पत्र्याची तयार करायची आहे त्याला खर्च कसा आहे? प्रति चौरस मीटर 120 रुपये. म्हणजे याचा आपल्याला काय करायला पाहिजे? पृष्ठफळ काढायला पाहिजे आणि आलेल्या पृष्ठफळाला 120 न गुणायला पाहिजे. आता ही कसली आकृती होणार आहे? इष्टिका. लांबी रुंदी उंची म्हणजे इष्टिका चित्ती आणि इष्टिका चित्तीच्या पृष्ठफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी
त्याची दुप्पट अधिक रुंदी गुणिले उंची त्याची दुप्पट अधिक उंची गुणिले लांबी त्याची दुप्पट. बरोबर. पृष्ठफळाचं सूत्र. आता लांबी रुंदी म्हणजे 3.5 गुणिले 2.5 त्याची दुप्पट अधिक 2 कंसात रुंदी काय 2.5 गुणिले उंची 2 अधिक 2 कंसात उंची किती 2 गुणिले लांबी 3.5. बरोबर. हा गुणाकार जरा मोठा आहे. कसा 25 पाचा 125 actually 12 25 त्रिक 75 75 आणि 12 87 त्याची दुप्पट. बरोबर. 75 आणि 12 87. बरोबर. 5 आणि बे 5 10 बे 7 14 1 15 बे 16 1 17 काय याचं उत्तर 1750 अधिक 25 दोन्ही 50 म्हणजे दशांश चिन्ह आहे 5 येईल 5 ची दुप्पट 10 अधिक 35 दोन्ही 70 म्हणजे असं 17 येईल म्हणजे 7च 7 दोन्ही 14. बरोबर. 1750 1760 1770 आणि 4 1774. बरोबर आहे. 1774 हे काय येईल एकूण पृष्ठफळ. आता 1774 एकूण पृष्ठफळ आलं याला काय करायला पाहिजे बा एकूण पृष्ठफळ काढलंय 120 न गुणायला पाहिजे. बघा उत्तर बरोबर आहे काय 1750 ला दशांश चिन्ह दिले का आपण इथं या ठिकाणी दशांश चिन्ह राहिलं पहा दशांश चिन्ह आहे इथं 10 आहे इथं 14 आहे. आता काय उत्तर येईल 1774 उत्तर येणार नाही दशांश चिन्ह असल्यामुळं काय लिहितो पहा 17.50 अधिक 10 अधिक 14 50 7 11 1 हाचा 1 1 2 3 4 41.50 हे त्याचं उत्तर आहे. बरोबर. आणि 41.50 गुणिले 120. बरोबर. इथं आपलं दशांश चिन्ह राहिलं होतं लक्षात घ्या बा 3.5 2.5 याचं उत्तर 17.50 येते. बरोबर. अधिक 25 म्हणजे 5 दोन्ही 10 35 दोन्ही 70 म्हणजे 7 7 दोन्ही 14 दशांश आपण काढून टाकलेत 17.50 अधिक हे 10 अधिक 14 हे 50 आहे 7 11 1 हाचा 1 1 2 3 4 41.50 एकूण पृष्ठफळ त्याला गुणिले 120. बरोबर. ह्या 2 शून्या वर द्यायच्या 12 12 पंचे 60 हाचा 6 12 की 12 आणि 6 18 हाचा 1 बाजू 28 आणि 1 49 1 2 अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे 4980 हे त्याचं उत्तर येईल. बरोबर. 4980 रुपये खर्च येईल. लक्षात असं तुमच्या त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न यापूर्वीच मी खाली लिहून ठेवलेला आहे. बघा हा प्रश्न. एका शंकूची उंची 18 सेमी व त्रिज्या 7 सेमी तर घनफळ किती. शंकूच्या घनफळाचं सूत्र साधं विचारले. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय शंकूचे घनफळ शंकूच्या घनफळाचं सूत्र शंकूचे घनफळ बघा 1/3 पाय आर वर्ग एच हे शंकूच्या घनफळाचं सूत्र 1/3 पाय आर वर्ग एच. काय विचारलंय शंकूची उंची दिल्या त्रिज्या दिल्या आणि घनफळ काय सांगितले. सोपं आहे. सूत्रामध्ये फक्त किंमत लिहायच्या 1/3 पायाची किंमत किती यायची 22/7 पायाची किंमत यावर ठरवूया आपण इथं 7 भाग संख्या म्हणून 22/7 घ्यायची गुणिले आरचा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग 7 गुणिले 7 गुणिले उंची म्हणजे शंकूची उंची 18. आता भागाला व्हायचा सोपं आहे. किमती लिहायला व्यवस्थित 7 एके 7 7 एके 7 केलं 3 एके 3 3 6 18. बरोबर. काय 7 6 42 42 गुणिले हे 22. बरोबर. 22 दुनी 44 आता 4 22 88 88 4 92 924 घन सेमी घनफळ आहे. काय लिहायचं घनसेमी हे याचं उत्तर. लक्षात बघा. एका सूत्रानुसार सोडवायचं सूत्र पाठ होऊन जाईल तुम्हाला पण
कधी जास्तीत जास्त उदाहरण तुम्ही सोडवाल त्यावेळी ते सूत्र तुम्हाला निश्चित समजून जाईल. बरोबर. हा प्रश्न बघा मुलांनो, एका आयताकृती पत्र्याची लांबी 88 सेमी व रुंदी 20 सेंटीमीटर आहे. त्या पत्र्याची वृत्तचित्ती आकाराची नळी बनवली. वृत्तचित्ती आकाराची गोल नळी बनवली तर त्या नळीत किती घनसेमी हवा मावेल हे काढायचं आहे. बरोबर. आणि कंसात काय दिलंय, लांबी नळीच्या परिघा एवढी आहे. लांबी नळीच्या परिघा एवढी आहे म्हणजे नळीची लांबी म्हणजेच त्याचा परिघ. परिघा सूत्र काय, 2 पाय आर बरोबर 88 आहे. परिघच दिलाय म्हणायचा. बरोबर. परिघा सूत्र काय, 2 पाय आर बरोबर 88. आता आरची किंमत येईल त्यावेळेला आपल्या घनफळ काढता येईल. बरोबर. घनफळ सूत्र काय, पाय आर वर्ग गुणिले उंची. उंची आहेच 20 सेंटीमीटर. बरोबर. आता यावरून काय काढता येईल आपल्याला, आर काढता येईल. 2 गुणिले 22/7 गुणिले आर बरोबर 88. बरोबर. म्हणजे आर बरोबर 88 गुणिले वरती 7 खाली 2 गुणिले 22. बरोबर. या बाजूचं वरती आहे ते खाली घ्यायचं, खाली आहे ते वर घ्यायचं. साधं सोपं. 22 के 22, 22 चौक 88. बे के बे दोन्ही 4 म्हणजे बे 7 आर बरोबर किती, 7 दोन्ही 14. 14 काय आलं, त्रिज्या. आता ही 14 त्रिज्या घेऊन काय करायचं आपल्याला, घनफळ काढायचं. त्रिज्या किती आहे, 14. सूत्र काय, आता या वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग वृत्तचित्तीच्या घनफळ सूत्र पाय आर वर्ग एच. बरोबर. यामध्ये सूत्र लिहूया. पाय म्हणजे 22/7 गुणिले आर, आरचा वर्ग म्हणजे 14. 14 गुणिले 14 आणि उंची ही काय असेल, ही रुंदी म्हणजेच त्याची बरोबर उंची असेल. हे सोडवायचं आहे. 7 एके 7, 7 दोन्ही 14. बरोबर. 22 दोन्ही 44. 44 गुणिले 14. बरोबर आहे. 14 चौक 56. ऍक्च्युअली 5. 14 चौक 56 आणि 5 61 गुणिले 20. 0 बेस आहे 12. बे के बेने 3 आणि बेस आहे 12. बरोबर. 12,320 काय येईल, घ सेमी. घ सेमी हवा मावेल असं याचं उत्तर येईल. बरोबर. कशावर लिहिलं आपण, तर लांबीच्या नळीची जी लांबी आहे तो म्हणजे परिघ आहे. बरोबर. रुंदी कडून गोल करता आलं असतं पण हे लांबीवरून गोल केलंय म्हणजे परिघ काय येईल, 88. बरोबर. हा प्रश्न निश्चित तुम्हाला समज असेल. 2 वेळा प्रश्न सोडवा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. 1-2 वेळा प्रश्न सोडवायचा म्हणजे तुम्हाला तो प्रश्न अगदी व्यवस्थित समजेल. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. एका वृत्तचित्ती त्रिज्या 14 सेमी. एका वृत्तचित्तीची त्रिज्या 14 सेमी. 14 सेमी व उंची 15 सेमी. तर पृष्ठफळ किती. तर पृष्ठफळ किती. वृत्तचित्तीच्या पृष्ठफळ सूत्र झालं. वृत्तचित्तीच्या पृष्ठफळ सूत्र काय, वृत्तचित्तीचे पृष्ठफळ 2 पाय आर वर्ग. का 2 गोल असतात, 2 वर्तुळाकार असतात. 2 पाय आर वर्ग. पाय वर्ग म्हणजे वर्तुळा क्षेत्रफळ असे 2 असतात. अधिक वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. 2 पाय आर एच. या सूत्रामध्ये किमती लिहायच्या आणि उदाहरण सोडवायचे. एकदम सोपा भाग आहे. 2 पाय आर वर्ग म्हणजे 2 गुणिले 22/7. आरचा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग. त्रिज्या 14 दिल्या. 14 गुणिले 14. बरोबर. अधिक त्यामध्ये काय आहे, 2 गुणिले 22/7 गुणिले 14 गुणिले उंची किती 15. बरोबर. याचं उत्तर काढायचं, याचं उत्तर काढायचं, त्यांची बेरीज करायची आहे. काय होतं बघा. 7 एके 7, 7 दोन्ही 14. 22 दोन्ही 44. 44 दोन्ही 88. बरोबर. 88 गुणिले 14
14 सत्ते 58, 14 8 112, 112 म्हणजे ह्याचे 11 आणि 14 8 112 म्हणजेच याचं उत्तर किती 3 2 1 बरोबर. 2 1 3 1 आणि 1 2 आणि 1 123. 112 आणि 11 123 बरोबर. आता ह्यामध्ये आधी काय करायचं आहे 7 1 7 7 2 14 22 2 44 44 2 88 88 गुणिले 15 15 8 120 8 12 15 8 120 120 आणि 12 132 बरोबर. या दोन्हीची बेरीज 1320 बरोबर. 2 3 आणि 2 5 3 आणि 2 5 आणि हे 1 आणि 1 2 25 52 हे काही पृष्ठफळ आहे म्हणजे चौशेमी. काही चौशेमी पृष्ठफळ असेल तर चौशेमी, घनफळ असेल तर घ सेमी लिहायचं आहे बरोबर.